नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार पालकांनो आणि शिक्षकांनो. बघा, आपलं बाळ लहानपणापासून कोणती ना कोणती कृती करत असते. पायऱ्यावर चढत असेल, कुण्या एखाद्या खेळण्यासोबत खेळत असेल किंवा हात वारे करत असेल, चालत असेल, पडत असेल. म्हणजेच काय की त्याचा शारीरिक विकास हा होत जातो आणि त्याचा शारीरिक विकास होत असताना त्याच्या शरीराची किंवा त्याच्या स्नायूंचीही वाढ होत असते. म्हणजेच काय की विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास कसा होतो आणि त्या शारीरिक विकासामध्ये कवायत महत्वाची असते, व्यायाम महत्वाचा असतो. आलं लक्षामध्ये? घरातील व्यायाम किंवा बैठा व्यायाम असतो, उभं राहून व्यायाम असतो, प्राणायाम असतं, योगासने असतात. हे सर्व क्रिया न सांगता आगंतुकपणे तो विद्यार्थी किंवा ते बाळ हे करत असतं. म्हणजे जेणेकरून त्याचा शारीरिक विकास हा सतत टप्प्याटप्प्याने हा होत असतो. असा शारीरिक विकास, बालकाचा शारीरिक विकास कसा होतो यासाठी आपण व्यायाम ह्या पाठामध्ये बालक लहानपणापासून ते सदृढ बालक होईपर्यंत त्याचा व्यायाम कसा होतो. बघा, तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल किंवा व्हिडिओमध्ये दिसत असेल की एक बाळ काय करतंय बघा, की त्याचं खेळतंय आणि त्याच्या शरीराची शारीरिक हालचाल होते. म्हणजे त्याचा व्यायाम हा त्या उत्तेजित व्यायाम असं त्याला म्हणतात. म्हणजे ती क्रिया आपल्या शरीरातून सतत घडत असते, ती त्याला सुद्धा माहिती राहत नाही. म्हणजेच तो असतो त्याचा शारीरिक विकासाचा टप्पा. चला तर बघूया आपण शारीरिक विकास कसा होतो व्यायामाच्या सहाय्याने.